देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सलग 13व्यांदा ध्वजारोहण. तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रथमच घुमला वंदे मातरमचा आवाज. आता लहान नाही, मोठी स्वप्न पाहायची. 2047ला विकसित भारताचं स्वप्न साकार करायचंय. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा निर्धार. देश नव्या संकल्पासह पुढे जात असल्याचं प्रतिपादन. आता भारत देश इतरांवर अवलंबून राहणार नाही. विकसित भारतासह आत्मनिर्भर देश बनवणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा संकल्प. आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल सुरू असल्याचं मत. एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI तंत्रज्ञान शिकवणार. देशातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. मुंबईतील मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. सीजेबीचं स्कूल ठीक करो अभियान. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत देशव्यापी मोहीम. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपी मैदानात. बर्गर किंगला एफडीएचा दणका. पुण्यातील बर्गर किंगचा परवाना निलंबित. हॉटेल बंद असल्याचा बोर्ड लिहून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका. राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये कर्जमाफीचा लाभ. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 ते 10 हजार कोटी जमा होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. कर्जमाफी याद्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यावर पुन्हा पावसाचे ढग. पुढील 4 ते 5 दिवसात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज.